श्रीकृष्णाच्या बाललीला. वसुदेवाने कृष्णाचा जन्म होताच त्याला गोकुळात आणले आणि यशोदेच्या कुशीत असलेल्या योगमायेला घेऊन तो मथुरेत गेला. सकाळी जेव्हा यशोदेला जाग आली तेव्हा तिला तिच्या कुशीत गोजिरा सावळ्या रंगाचा श्रीकृष्ण दिसला. त्याचे ते रूप पाहून यशोदा हरकून गेली. त्याची प्रभा घरातून ओसंडून वाहत होती. बालहरीने आपल्या पायाचा अंगठा आपल्या तोंडात घातला होता आणि तो यशोदेकडे पाहून हसत होता. त्याच्या अस्तित्वामुळे घरात आणि गोकुळात चैतन्य पसरले होते. यशोदेने त्या बाळाला आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या सहवासामुळे आणि त्याच्या स्पर्शामुळे तिचे अंतःकरण वात्सल्याने भरून गेले होते. यशोदेला मुलगा झाला आहे हे कळल्यावर रोहिणी आणि गोकुळीतल्या साऱ्या गवळणी धावत आल्या. सारे गोकुळ त्या बाळाचे दर्शन घेण्यासाठी त्याच्या अंगणात लोटले होते. नंदाने अंगणात मोठे मंडप घातले. यादव कुळाचे उपाध्याय गर्गमुनी यांना आणि त्यांच्याबरोबर अनेक ब्राह्मणांना बोलावणे गेले. मंगलवाद्ये वाजू लागली. नंदपुत्राला पाहण्यासाठी लोकांनी मोठीच गर्दी केली. श्रीहरीच्या बाललीला पाहण्यासाठी देवांनीही आकाशात गर्दी केली. मंगल स्नान करून नंद पुत्रवदन पाहण्यासाठी निघाला. पुण्य वाचन करून नंदाने पुत्रमुख पाहिले. पुत्रमुख पाहिल्यावर नंदाला वाटले की आपल्या अनंत जन्मांचे पुण्य म्हणून हरी आपल्या घरी जन्माला आला आहे. त्या आनंदाच्या मंगलप्रसंगी त्याने 1,00,000 गायी, दिव्यरत्ने आणि अनेक अलंकार भूषणे ह्यांचे दान केले. अक्षय वाणे घेऊन गवळणी आल्या. आहेर आणि अलंकार देऊन त्यांनी नंदाचा सत्कार केला. हळदी कुंकवाची ताटे घेऊन त्या यशोदेला भेटायला गेल्या. त्यांनी त्या नवजात बालकाचे अनेक प्रकारे कौतुक केले. यशोदेच्या घरात गवळणी अष्टप्रहर वावरत होत्या. त्या म्हणत होत्या की हा महावीर होईल, हा बाळशेदार आहे. मग त्यांनी यशोदेला रत्नजडित पलंगावर बसवले. त्या पलंगासमोर रत्नखचित चौरंग ठेवला. संपूर्ण घराच्या भिंती केशर कस्तुरीने लिंपल्या. लाल रंगाचे चांदवे काढले. मौतिक माळांनी घर सुशोभित केले. यशोदा बाळाला मांडीवर घेऊन पलंगावर बसली. तिच्या मैत्रिणी शुभ्र चांबरे ढाळू लागल्या. थोड्या वेळाने त्रिकालज्ञानी गर्गमुनी अनेक विद्वान ब्राह्मणांना घेऊन आले. त्यांनी बाळाचे मुख पाहिले, त्याचा हात पाहिला, लक्षणे पाहिले आणि ते संतोषाने त्याचे जातक सांगू लागले. ते म्हणाले की यशोदे, तुझे भाग्य खूप थोर आहे. लक्ष्मीचा पती असलेला कमलनयन तुझा पुत्र म्हणून जन्माला आला आहे. ह्याला अनेक वैरी आहेत, पण तो सर्वांना पुरून उरेल. त्याची कीर्ती त्रैलोक्यात होईल. पुतना येऊन ह्याला मारायचा प्रयत्न करील तेव्हा तो तिलाही पुरून उरेल. चंड नावाचा राक्षस ह्याला उडवून नेईल, पण त्या राक्षसाचा हा निपात करेल. ह्याच्या अंगावर गाडा येईल, पण हा त्याचा चुराडा करून टाकेल. 2 वृक्ष ह्याच्या अंगावर मोडून पडतील, पण ह्याला काहीही होणार नाही. गोकुळातील सर्वांच्या मनाचे हा हरण करेल. गोकुळातले सारे दूध हा संपवून टाकेल. हे ऐकून सगळे ब्राह्मण कौतुकाने हसू लागले. नंद आणि यशोदा ह्यांनाही आनंद झाला. सगळ्या गवळणींना मोहात पाडणाऱ्या ह्या मायाचक्र चाळक चक्रपाण्याला यमुनेतल्या सर्पापासून भय आहे, पण तो त्या सर्पाचे मर्दन करेल. आपल्या करंगळीवर हा पर्वत तोलेल आणि गोधनाचे रक्षण करेल. हा कंसाला मारेल आणि सर्व दैत्यांचा संहार करेल. मेलेल्या गुरुपुत्राला जिवंत करेल. महादैत्याचा संहार करेल आणि 16 सहस्त्र नारीचा उद्धार करेल. धर्माघरचे उष्टे काढेल आणि भक्ताचा सारथी होईल. हा नित्य नव्या लीला करेल. निजधामाला जाताना स्वगोत्रालाही बरोबर घेऊन जाईल. नंदपुत्राचे ते जातक ऐकून यशोदा तटस्थ झाली. चक्रपाणी गर्गमुनीकडे पाहू लागला. आपली लीला ऐकून त्या राजीव नेत्र बालकाने लीला कौतुक दाखवले. 12 दिवसापर्यंत पुत्रजन्माचा सोहळा चालला होता. त्यावेळी नंदाने अपरिमित द्रव्याचे दान केले. 13व्या दिवशी पाळण्यात पवळलेल्या त्या वैकुंठ राण्याचे नामकरण झाले. गर्गमुनींनी सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले. अनादि अनंत असलेला हा प्रकृतीचा पती हा त्रिभुवनाचा आधार आहे. त्याच्या वाचून हा ब्रह्मांडाचा गाडा सरकत नाही. मोठमोठ्या विद्वानांनाही त्याचे वर्णन करता येत नाही. तो स्थूल किंवा सूक्ष्म दृष्टीलाही दिसत नाही. तो सर्वसाक्षी जगतपिता आहे. तो चैतन्य महाप्रभू यशोदेच्या घरातील पाळण्यामध्ये खेळत होता आणि गोकुळातल्या स्त्रिया त्याला
बाळा जो जो रे म्हणत होत्या. एकीकडे यशोदेची ओटी भरत होत्या. वस्त्रे आणि भूषणे देऊन नंदाने सर्व ब्राह्मणांची बोळवण केली. गर्गमुनींचा गौरव केला. गोकुळात कृष्णाचा अवतार झाला आणि गोकुळाचे रूपच पालटून गेले. अनेक शुभचिन्हे गोकुळात प्रकट झाली. गायी भरपूर दूध देऊ लागल्या. वृक्ष फळाफुलांनी लगडले. पीक भरपूर येऊ लागले. लोक निरोगी चिंतारहित झाले. गोकुळ जरारहित झाले. तरुण झाले. विकल्प संपले. दरिद्री भाग्यवंत झाले आणि मूर्ख लोकही पंडित झाले. कुरूप रूपवान झाले. रजतम नष्ट झाले. गोकुळवासी सुखी झाले. कमलापतीच्या आगमनामुळे संसार दुःख नष्ट झाले. कामक्रोध पळून गेले. मथुरेत मात्र अनेक दुश्चिन्हे दिसू लागली. कंसाला अनेक अपशकुन होऊ लागले. त्याच्या महालाच्या प्रवेशद्वारावर कुत्रे रडत होती. राजसभेवर विजा पडल्या. धरणीकंप झाला. ढगामधून रक्त बरसू लागले. कंस सभेत जात असताना त्याचा मुकुट खाली पडला आणि सर्व सभेची कळाच गेली. आपल्या शिराला तेल व सिंदूर लागला असे कंसाला स्वप्नात दिसत होते. कंसाचे छत्र मोडून पडल्यावर कंसाला वाटले की आपले मरण जवळ आले आहे. कंसाच्या स्त्रियांनाही अशुभ स्वप्ने पडली. ही नाना विघ्ने आणि अशुभ शकुन पाहून कंस मनोमनी भयभीत झाला. चिंताग्नीमुळे त्याची झोप उडाली. माझा वैरी ह्या पृथ्वीवर अवतरला आहे, पण तो कोठे आहे, त्याला शोधायचे कसे, हा प्रश्न कंस आपल्या प्रधानांना विचारू लागला. त्याने आपल्या प्रधान मंडळाला सांगितले की जो माझ्या वैऱ्याला ठार मारेल त्याला मी हवे ते देईन. शत्रू लहान आहे असे समजून दुर्लक्ष करू नये. तो लहान आहे तोपर्यंतच त्याला पाहता क्षणी ठार मारावे. त्यावेळी कंसाच्या प्रधानाने त्याला सांगितले की महाराज असे ऐकले आहे की आपला वैरी गोकुळात वाढत आहे. गोकुळात अनेक बाळंतिणी आहेत, पण त्यातला आपला वैरी कोणत्या घरी वाढत आहे कसे ठरवावे. एखाद्या चाणाक्ष दैत्याला पाठवून त्याचा शोध घेतला पाहिजे. तेव्हा महाबळ नावाचा दैत्य उठला आणि तो म्हणाला की मी त्या वैऱ्याला शोधून काढतो आणि त्याचा वध करतो. मी ब्राह्मणाचा वेश परिधान करून गोकुळात जातो आणि त्याचा शोध घेतो. महाबळाचे बोलणे ऐकून कंसाला आनंद झाला. त्याने त्या दैत्याचा गौरव केला आणि त्या क्षणीच त्या दैत्याने कपटी विप्रवेश धारण केला. हातात पंचांग घेतले. वरवर पाहता तो सुशील वाटत असला तरी त्याच्या मनात कपट होते. त्याने गोकुळात प्रवेश केला आणि तेथील लोकांना विचारले की पुत्रजन्माचा सोहळा कोणाकडे चालला आहे. लोकांनी नंदाचे नाव सांगताच तो धूर्त दुरात्मा नंदाच्या घरी गेला. सगळ्यांनी त्या ब्राह्मणाचे स्वागत केले. त्याला नमस्कार केला. त्याला बसायला आसन दिले. त्याचे पूजन केले. यशोदेने त्या ब्राह्मणाला विचारले की माझ्या श्रीकृष्णाच्या जन्मकाळाची कशी दशा आहे. गर्गमुनींनी ह्याचे जातक सांगितले आहे आणि ते शुभसूचक आहे. तुम्हीही मला ह्याचे जातक सांगा. त्या कपटी ब्राह्मणाने पंचांग पाहिले आणि यशोदेला सांगितले की गर्गादी ऋषीश्वरांची चूक झाली आहे. त्यांचा गुणाकार चुकला आहे. हा कृष्ण सर्वांच्या मुळावर उपजला आहे. हा जन्मल्यावर मूळ लागले, त्यामुळे हा सर्वांना निर्मूळ करेल. हा स्वगोत्राची होळी करील. तुम्ही सर्वांनी मिळून ह्याला बाहेर टाकून द्या. खड्डा खाणून त्याला जिवंत पुरा, तरच तुमचे कल्याण होईल. हा बाळ नसून काळ आहे. तो तुमच्या कुळाचा आणि गोकुळाचा नाश करील. कपटी विप्राचे ते बोलणे ऐकून सर्वव्यापक श्रीहरीने आपली लीला दाखवायला सुरुवात केली. आड्याला टांगलेले शिंके तुटले आणि ते त्या ब्राह्मणाच्या कपाळावर आदळले. लाटणे त्याच्या अशुभ मुखात शिरले. पाठ त्याच्या छातीवरून आदळले. त्याच्या अंगात पळण्याची ताकदही उरली नाही. त्या कपटी ब्राह्मणाने तिथून पळण्याचा प्रयत्न करताच पाटे आणि वरवंटे त्याच्या पायावर पडले. बाज त्याच्या वाटेत आडवी आली. गण, कुदळी आणि कुऱ्हाडी त्याच्या अंगावर येऊन पडल्या. मुसळ त्याला मारू लागले. त्याचे धोतर सुटले आणि पंचांग फाटले. जानवे तुटले. तेथील सर्व पदार्थ त्याला मार देत होते आणि तो धावत होता. त्याची ती फजिती पाहून गवळी हसत होते. आमच्या कृष्णाबद्दल वाईट बोलणाऱ्याला लगेच शिक्षा झाली हे पाहून गवळणीही हसत होत्या. अपवित्र बोलणाऱ्या त्या ब्राह्मणाची वाणी जळो, भगवंताने त्याला चांगली शिक्षा दिली असे त्या म्हणाल्या. तो कपटी ब्राह्मण स्वतःचे प्राण वाचून कसाबसा मथुरेत आला आणि कंसाला जाऊन भेटला. तो कंसाला म्हणाला, तुझा वैरी गोकुळात वाढतो आहे. तो तर प्रत्यक्ष श्रीविष्णूचा अवतारच आहे. गोकुळात तुझा काळ वाढतो आहे. तुझे मरण आता जवळ आले आहे. महाबळाचे ते बोलणे ऐकून कंस दचाकला. सिंहाचा प्रताप ऐकून हत्तीची जशी स्थिती होते तशी स्थिती कंसाची झाली. भयभीत झालेल्या कंसाने विचारले की माझे वर्तमान आता कठीण आहे.
माझ्या ह्या वैऱ्याला शोधून कोण ठार करेल? अशा प्रकारे कंस भयभीत झाला आणि त्यानंतर त्याने दुसऱ्या राक्षसांना कंसाने पाठवण्याची तयारी केली. श्रीकृष्ण आपल्या गोकुळामध्ये आल्यानंतर त्यांनी जी बाललीला दाखवली ह्याचे वर्णन जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.